आपण बघा आयुष्यामध्ये अशी एकच चूक करतो की त्या चुकीमुळं आपलं अख्खं आयुष्य बर्बाद होतं. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही व्यक्ती आली तरी पण आपलं आयुष्य आपण कधी सुधरू शकत नाहीत. म्हणून आयुष्यामध्ये जे काही असेल ना मनामध्ये ते नेहमी बोलण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही नाही बोलले तर त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या आयुष्यावरती होऊ शकतो. म्हणून नक्की विचार करा. मनातल्या भावना कधी पण बाहेर व्यक्त करा. कारण मनामध्ये जर ठेवल्या ना त्याचं कर्ज फेडायला आपल्याला अख्खं आयुष्य लागतं बघा. कारण अख्खं आयुष्य जर आपलं गेलं याच्यामध्येच आणि आपण मेन डिप्रेशनमध्ये जातो. डिप्रेशनमध्ये न जाता सामना करायचा शिका. कारण जिथं आपल्याला कर नसते तिथं डर कशाला पाहिजे, बरोबर आहे की नाही. आणि आपण कोणत्याही व्यक्तीकडून समोरच्या व्यक्तीकडून कधीही कसली अपेक्षा करत नाही की त्या व्यक्तीने आपले सर्व इच्छाकांक्षा पूर्ण कराव्या. आपण त्या व्यक्तीकडे कधी कोणत्या गोष्टीची मागणी न करता जर सगळ्या भावना व्यक्त केल्या ना तर आयुष्य तुमचं सुंदर बनून जाईल बघा. कारण आपल्याला त्या व्यक्तीकडनं काहीच नाही पाहिजे की तुझा पैसा, तुझं सोनं नाणं, तुझा वेळ, तुझं काहीच नको. फक्त मनातील भावना जर आपल्या त्या व्यक्तीशी संबंधित असेल ना त्या व्यक्तीला नक्की बोलून दाखवा. कारण की ते ओझे रोज घेऊन जगण्यापेक्षा आणि त्याचं ओझं आपल्या मनावरती आल्यानंतर आपल्या जॉब असो बिझनेसवरती परिणाम होण्यापेक्षा आपण ते एक घाव आणि दोन तुकडे केले कधीही बरे. कारण तसं न करता जर आपण राहिलो ना तर आपण डिप्रेशनमध्ये जाऊन आपलं आयुष्य नक्कीच बर्बाद होईल. कारण की असं जर तुम्ही केलं ना समोरच्या व्यक्तीला सर्व काही बोलून दाखवा. दुःख सुख तुमचं असेल ना ते सर्व काही बोलून दाखवा. भले त्या व्यक्तीकडून तुम्हाला अपेक्षाभंग झाला तरी पण चालेल. जर मनावरती जर एकदा ओझं उतरलं ना तर बघा माइंड एवढा फ्रेश होतो आणि बुद्धी पण आपली तर्क पद्धतीने चालू लागते. म्हणून कधी पण मनामध्ये काही असेल ना आणि ज्या व्यक्तीची संमत असेल त्या व्यक्तीला नक्की बोलून दाखवा. त्या व्यक्तीकडनं कशाची मागणी करायची नाही. अगदी निस्वार्थीपणे सगळं काही बोलून दाखवायचं तरच आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ येईल. आणि असं जर न करता तुम्ही राहिले ना तुमचं आयुष्यच कधी बर्बाद होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून नक्की विचार करा आणि आपल्या आयुष्यातील ज्या भावना असतात त्या व्यक्तीला नक्की सांगा.